नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. आझाद मैदानात मराठा आंदोलकांना परवानगी नाकारल्यास जमा खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात आंदोलन केल्यास कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल. अनेक कारणे देत जरांगेंना पोलिसांची नोटीस. मुंबईतील जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून खारघरमधील मैदानावरच आंदोलन करावं. मुंबई पोलिसांचा जरांगे पाटील यांना सल्ला. पोलिसांनी जरांगे पाटलांना सुचवली आंदोलनासाठी पर्यायी जागा. सरकारकडून मनोज जरांगे पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा हिशेब चुकता करणार. आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून उठणार नाही. जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा. संदीप राऊतांना आलेल्या ईडी समन्सवरून संजय राऊतांची जोरदार टीका. हुकुमशाही विरोधात लढणाऱ्यांनाच येते नोटीस. सिंचन घोटाळ्यासह इतर घोटाळ्यांचं काय झालं? सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांची जंत्री मांडत राऊतांचा फडणवीसांना सवाल. लोकसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक. प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण नाही. इंडिया आघाडीसोबत यायचं आहे, पण आधी त्यांनी त्यांचं ठरवावं. वंचित बहुजन आघाडीची भूमिका. विदर्भात थंडीचा जोर वाढला. नागपुरात 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर निफाडमध्ये हंगामातील नीचांकी तापमान. द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले. सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली तब्बल 100 कोटींची मालमत्ता. तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 20 ठिकाणांवर छापेमारी. एस बालकृष्ण यांच्याकडे सापडली अफाट माया. हैदराबादमध्ये खेळला जातोय भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना. पहिल्या डावात इंग्लंड 246 धावात ऑल आउट. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात. ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण स्टारर फायटर चित्रपट रुपेरी पडद्यावर झाला रिलीज. फायटर चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची चित्रपटगृहांमध्ये गर्दी. चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलंय. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या शैतान चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित. चित्रपट काळ्या जादूवर आधारित आहे. चित्रपटात अजय देवगण, आर माधवन आणि साऊथ अभिनेत्री ज्योतिका मुख्य भूमिकेत दिसणार. न्यूज टाइममध्ये इथेच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा ettvbharat.com.